निश्चितच संपूर्ण प्रभाग क्रमांक 33 मध्ये ही जी काही निवडणूक होणार आहे ही चुरशीची निश्चितपणाने आहेच. पण याच बरोबरीने आपण जर पाहिलं तर लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. याच्यामध्ये आमच्या असणाऱ्या अ गटातून रश्मिताई रुपेजदा घुले, ब गटातून असणाऱ्या अनिताताई इंगळे या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य राहिल्या आहेत आणि अत्यंत कार्यतत्पर अशा असणाऱ्या त्या उमेदवार आहेत. त्याचप्रमाणे क गटातून संदीप पाटील मते आणि ड गटातून मी स्वतः आहे. या ठिकाणी अनिताताई इंगळे तर आमच्या 1 नंबर मतानेच त्या ठिकाणी निवडून येणार आहेत असं आमचं निश्चित आहे. त्याबरोबरीने आमच्या सर्वांचंच असणारं सहकार्य असणारं कार्यकर्त्यांचं पाठबळ हे आमच्या पाठीशी असल्यामुळं ही प्रचाराची जी काही यंत्रणा आहे ती चांगल्या पद्धतीने आम्ही राबवली आहे आणि याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचा रिझल्ट 16 तारखेला लागणार आहे. आता सुरुवातीला तुम्ही ड्रोन बघितला होता, तो ड्रोन आहे की अजून काय वाढलं, उत्साह वाढलाय? निश्चितच ह्या सर्व लोकांचा प्रतिसाद पाहता उत्स्फूर्तपणे जो काय आहे ते सर्वच कार्यकर्ते असतील, सर्व उमेदवार असतील यांचा उत्साह वाढलेला आहे आणि ह्या उत्साहाबरोबरच मग नागरिकांच्या सुद्धा याच्यातून चर्चेतून निश्चितपणे येत आहे की बाबा हे चांगल्या पद्धतीचे लोक असणार आहेत. इतरांचा जर विचार केला समोरच्या उमेदवारांचा, मागच्या काळामध्ये जेव्हा 17ची निवडणूक झाल्यानंतर शिवणे गाव होतं, म्हणजे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले होते, परत त्या ठिकाणी ते फिरकले सुद्धा नाहीत आणि लोकांच्या मनामध्ये भावना आहे की मागच्या काळामध्ये तुम्ही जर आले नाही तर आता कुठल्या परिस्थितीमध्ये तुम्ही भविष्यात काय कराल. शेवटी मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसे त्यांनी 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये कधीच गेलेले नाहीत. तसं आमच्या संदर्भामध्ये आम्ही सत्तेत असो वा नसो संपूर्ण परिसरामध्ये आमचा सर्व कनेक्ट, आमचा सर्व संपर्क अत्यंत चांगल्या पद्धतीने राहिलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितच लोकांची भावना आमच्या सर्वांच्या विषयी चांगली आहे. बाबासाहेब खरं तर हा मतदारसंघ आहे, हा ताईंचा येतो तुमचा, आणि त्यामध्येच आता आपण आपलं जे संपूर्ण पॅनल आहे ते कुठे चिन्हावर या ठिकाणी निवडणूक लढतो. एकंदरीतच ताईंकडं ताईंच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल किंवा तुमचा त्यातला अनुभव या ठिकाणी आहे आणि जे त्या ठिकाणी केलेलं तुमच्या माध्यमातून काम ते कुठेतरी लोकांच्या माध्यमातून आता समोर येतं. येणाऱ्या 16 तारखेचा जो निकाल आहे तो निश्चितच आपल्याकडून या ठिकाणी दाखल असेल. परंतु तुम्ही नेमकं मताधिक्य किती घेऊन चालणार किंवा कशा पद्धतीने ते असणार? मला तर असं वाटतंय आजच्या परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी पहिल्यांदा आदरणीय नेते आपल्या सर्वांचे आमचे शरदचंद्रजी पवार साहेब असतील, आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री राष्ट्रवादी पवार पक्षाचे आदरणीय अजितदादा पवार साहेब हे असतील, आदरणीय या विभागाच्या खासदार सुप्रियाताई सुळे असतील. त्यांनी एक चांगला निर्णय घेतला की या प्रभागामध्ये सर्वसाधारणपणे 4ही तुताऱ्या द्यायच्या आणि त्याच्यामुळे त्याचा निश्चितपणे फायदा होणार आहे. वरिष्ठांना सुद्धा एक मी त्यांचे मनापासून आभार यासाठी मानतो की आज पुणे महानगरपालिकेमध्ये मागच्या काळामध्ये 5 वर्षे भारतीय जनता पार्टीची सत्ता होती. ही सत्ता असताना आपण पाहिलं असेल त्या ठिकाणी विकास आराखडा करू शकले नाहीत. त्याचप्रमाणे तिथं जो काही 22 नंतर आलेले असतील, 21 नंतर काही गावं आलेले असतील, त्या संदर्भामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, ड्रेनेजचे असतील, इतर कामं असतील, ही कुठल्याच प्रकारची कामं जागेवर दिसत नाहीत आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये फार मोठी नाराजी आहे. कचऱ्याचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, ड्रेनेज लाईनचा प्रश्न आहे, वाहतुकीचा ट्रान्सपोर्टच्या संदर्भात जर प्रत्येक माणूस प्रत्येक रस्त्यावर, मग शिंदे पूल असेल, शिवणे उत्तमनगर कोंढेकोपऱ्याचा असेल किंवा शेंगड रोडला असेल किंवा नऱ्हे रोडला असेल, प्रत्येक माणूस हा 2-2 तास 2.5 तास ट्रॅफिकमध्ये वाहतुकीमध्ये अडकला जातोय आणि भयंकर इरिटेड होत्यात. कोणताही रस्ता चांगला नाही हो. कोणतीही परिस्थिती आता जर पाहिली तर हे चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे. मागच्या काळामध्ये सत्तेत असताना त्यांनी टॅक्स कमी करण्याच्या संदर्भामध्ये लोकांना एक आश्वासन दिलं होतं की शिवणे उत्तमनगर त्या परिसरामध्ये इंडस्ट्रीयल शेड आहेत. ही इंडस्ट्रीयल शेड असताना त्या ठिकाणी अनेक लहान सहान शेतकरी असतील काय असतील त्यांनी आपला एक उद्योग म्हणून त्या ठिकाणी केले. तिथं लोकांना व्यवसाय नोकरी मिळत होती, परंतु फार मोठ्या प्रमाणात टॅक्सेस वाढल्यामुळे ते शेड त्यांना बंद करावं लागले आणि बेरोजगारीची वाढ त्या ठिकाणी झाली. त्याच्यावर टॅक्सवर कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही आणि हा अन्यायकारक टॅक्स हा कमी करण्यासंदर्भात आम्ही सभागृहामध्ये निश्चितपणे आवाज उठवणार आहोत आणि आमच्या या परिसरातील नागरिकांना न्याय देण्याच्या दृष्टीने या सोयीसुविधांच्या दृष्टीने आम्ही जरूरपणे आम्ही चौघे एक अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रयत्न करणार आहोत. आता भाजपमध्ये विकास झाला, आमदार म्हणतात विकास केला, काय वाटतंय? भाजप विकास केला म्हणतात
हा मग तो विकास केला तो निश्चितपणाने कुठंतरी दिसला पण पाहिजे ना. जो विकास केला हा विकास केलेला दिसतो ना. आज तुम्ही पाहिलं वाहतुकीच्या प्रश्नासंदर्भात याच्या बाबतीमध्ये काय विचार केला? कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत त्याच्या बाबतीमध्ये काय विचार केला? पाणी पुरवठा आज अनेक ठिकाणी पाणी पुरवठा तुम्ही जो देताय तो दिवसाड पाणी पुरवठा देतोय. आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या प्रभाग क्रमांक 33 मध्ये तर खडकवासला धरण आहे. या सर्व गोष्टीचा विचार करता आज आपण नागरिकांना ज्या 24/7 हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पहिल्या आमच्या माध्यमातून त्या स्कीम झाली होती ती आज तागतही पूर्ण नाही. कोट्यावधी रुपये तिथं अडकून पडले. असे अनेक उपक्रम आहेत की त्या ठिकाणी सभागृह पाहिजे होतं. 70-80 कोटी रुपये गुंतून पडले. 10-15 कोटी करता तिथले बार गंजून गेले. खालचा जरी प्रभाग शेजारचा असला 35 तरी सुद्धा आपल्या परिसराचा भाग आहे ना तो. त्याच्यामध्ये काहीच केलेलं नाही. काय काम केलं आणि कुठला विकास केला तर त्यांनी विकासाचे एक 5 मुद्दे सांगावेत की हा आम्ही विकास केला म्हणून. आमदारांनी सांगावं कारण 100पेक्षा जास्त नगरसेवक मागच्या 5 वर्षामध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे होते. आम्ही समाविष्ट गावं घेतल्यानंतर या समाविष्ट गावांकरता अभिनव सारखा 34 प्रभागामधला एक पाण्याचा थेंब तिथं जात नाही. पाण्याचे टँकर जात नाही. कोट्यावधी रुपये लोकांचे टँकर करता त्या ठिकाणी जातात. टॅक्सच्या करता जास्त जातात. याच्यावर निश्चितपणे आवाज उठवून आम्ही काम करणार आहोत. प्रभागामध्ये कोणती डेव्हलपमेंट करणार प्लॅन आहे? निश्चितच प्रभागामध्ये आपण पहिलं तर प्रायोरिटीने असं ठरवतं की वाहतुकीच्या संदर्भात एक चांगल्या पद्धतीचा निर्णय घ्यावा लागेल आपल्याला. पाणी पुरवठा स्वच्छ म्हणजे फिल्टर वॉटर देण्याच्या संदर्भामध्ये पाणी पुरवठा करणार आहोत. त्या ठिकाणी शेडोल्ड पॅरिसच्या तिथं आम्ही जागा मागितली महानगरपालिकेच्या याच्याकरता. तिथं जर वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट आम्ही केला तर ग्रॅव्हिटीने पाणी आम्हाला खालच्या गावांना देता येईल. वीज बिलही वाचेल आणि एक चांगल्या पद्धतीचा निर्णय त्या ठिकाणी देत असताना या ठिकाणी जिल्हा परिषदच्या ज्या शाळा होत्या त्या पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट आल्या. सर्वसामान्य कुटुंबातले विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतात. त्यांच्या दृष्टीने एक चांगल्या पद्धतीचं शैक्षणिक संकुल चांगल्या पद्धतीने उभारण्याचा विचार करूयात. या ठिकाणी आता खडकवासला तसं एक पर्यटन स्थळ असल्यासारखं आहे. परंतु चंदीगड सारखं जर रॉक गार्डन्स टाईप जर आपलं काय करता आलं तो रस्ता वाईड करून तर पानशेत पुणे कारण शहराच्या शेजारी जवळ असणारं हेच आहे. खाली धरणाच्या खाली काही जागा आहे तिथे एक चांगल्या पद्धतीचं उद्यान करता येईल का? या परिसरामध्ये मेट्रोच्या संदर्भामध्ये आपल्या आदरणीय सुप्रियाताईंनी मागणी केली होती. त्याचं DPRचं काम चालू आहे. मास ट्रान्सपोर्ट जे बस आहे ते महानगरपालिकेची PMPLचं कनेक्टिंग आहे. ते मास ट्रान्सपोर्ट आपल्याला चांगलं करता येईल की जेणेकरून 2 व्हीलर किंवा ही वाहनं कमी होतील. आज लोक वेळेवर पोचत नाहीत म्हणून करता ही वाहनं वाढवायला लागतात. त्याचप्रमाणे खराडी ते शिवणे या परिसरामध्ये एक चांगल्या पद्धतीनं जो काही रोड आहे तो करण्याच्या दृष्टीने आपण एक चांगल्या पद्धतीने प्रयत्न करणार आहोत. नांदेडच्या तिथला पुलाचा प्रश्न आहे तो पूल एक मोठा करून त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत. आणि जे काही आता दुर्गंधयुक्त नदी झाली तर नदी सुधार योजनेच्या संदर्भातून तो खडक असल्यापर्यंत आणून तो प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने आपला तो परिसर स्वच्छ आणि सुंदर कसा ठेवता येईल आपल्या नागरिकांच्या दृष्टीने आपल्या प्रभागाच्या दृष्टीने त्या संदर्भात सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत. शिंदे साहेबांनी काल बोलताना खंत केली की काकांना विधानसभेला द्यायला पाहिजे. काय वाटतं प्रतिक्रिया केली? ठीक आहे त्यावेळची परिस्थिती असते. आता त्यांनी त्यावेळेस नाही देता आली तर आता दिलेली आहे. पक्षाचा निर्णय हा योग्य असतो आणि त्या पद्धतीने होत असतं. निश्चितपणानं त्या पद्धतीने आम्ही पुढं जातो. आम्ही आदरणीय अजितदादा असतील आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असतील आदरणीय आमच्या पक्षाच्या नेत्या सुप्रियाताई असतील त्यांचा मतदारसंघ आहे. त्याही लोकसभेमध्ये सभागृहामध्ये आपल्या नवलेबरीच्या ॲक्शनचा प्रश्न असेल टोटल राज्याचा आणि याचे प्रश्न पोटतिडकीने मांडत असतात तेही जनता पाहत असते. त्याच्यावरही विचार त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पाहिला जातोय. तर याच्या पद्धतीने आपण निश्चितपणे चांगल्या पद्धतीने काम करणार आहोत. असं असतंय की जे कार्यकर्ते ते जात असतात त्याच्या पद्धतीने होत असतात. फरक हा कार्यकर्ता शेवटी तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार पक्षाचा तो कार्यकर्ता होता आणि सुरुवातीपासूनचे मागच्या काळामध्ये कदाचित तो इथं राहूनही त्यांनी वेगळ्या पद्धतीने केलं असतं तर आता कमीत कमी तो गेलाय. त्याच्यामध्ये त्यांना निश्चितपणे सदिच्छा आहेत. शेवटी प्रत्येक कार्यकर्त्याची अपेक्षा असते त्यांना आपल्या सहज तिकीट मिळावं. पण शेवटी वरिष्ठ पातळीवरून काय निर्णय होतात काय ध्येय धोरणे ठरवले जातात त्याच्यानुसार हे तिकीट वाटप होतं. त्या पद्धतीने हा पूर्णपणे प्रभाग तुतारी करता सोडला
उलट वरिष्ठांचे मी मनापासून पुन्हा पुन्हा आभार मानेन की त्या ठिकाणी ही पहिल्यांदा समष्ट गावातील निवडणूक होते. तयारीची एकदा झाली, शिवण्याची काही भागात झाली, परंतु त्याच्यामध्ये होत असताना निश्चितच एक चांगल्या पद्धतीनं एकच चिन्ह असल्यामुळं ते लोकांना सुद्धा कन्फ्युजन होणार नाही. चांगल्या पद्धतीने रामकृष्ण हरी वाजवत उतरी असं नागरिक म्हणणार आहेत, हे मला या ठिकाणी आवडून सांगायचं. तर दादांचा काही कार्यकर्ते आता अपक्ष उभं राहिले आणि त्यांच्या बॅनरवर दादांचा फोटो लावून तो प्रचार केला जातो. सांगितलं जातं की मी दादाचा निवडून आहे. त्याच्याकडे खरंच आपल्याला पडण्याचा किंवा त्यावर बंधन आणण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आता प्रयत्न केले होते त्यावेळेचे, आता पुढे गेलेले आहे. ज्या पद्धतीने प्रयत्न करायचे त्या पद्धतीने आपण केले होते. आता बघूयात काय होते ते. चारीच्या चारी शीट 1 नंबरने आमच्या आता अनिताताई इंगळेच येतील आणि 2 नंबर वगैरे 3 नंबर आम्ही सगळे राहू बरोबर आणि सगळे सीट्स आमच्या 100% या तुतारीच्या चिन्हावरचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्ष आणि अजितदादा पवार पक्ष आघाडीचे उमेदवार पूर्णपणे निवडून येतील याची पूर्णपणे खात्री नागरिकांच्या आशीर्वादामुळे मी या ठिकाणी देतो. एवढंच या ठिकाणी मी सांगतो. रामकृष्ण हरी.